हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. इथे आपली देवांची पूजा झालेली आहे आणि आता मी किचनमध्ये आले आणि आज आपण करतोय फ्लावर. तर फ्लावर मी काढून घेतला आणि आता मी पीठ मळून घेते. तर सर्वात प्रथम मी पीठ घेते आणि त्यात मला पाहिजे तसं मी मीठ टाकून घेते. पाणी टाकून ते छान मळून घेते आणि आता माझं मस्त पीठ मळून झालेलं आहे. हात धुवून घेते आणि ते साईडला ठेवून देते. आणि आता फ्लावर आपण साफ करून घेऊया. मी इथे फ्लावर साफ करून घेतला आहे. मी इथे फ्लावर बॉईल करून घेतला आहे हळद आणि मीठ टाकून आणि बाकीचं सामानही कट करून घेतलं आहे. आणि आता इथे फोडणीची तयारी करून घेऊया. कढईत तेल टाकते. त्यात पहिले जिरे टाकते. जिरे टाकल्यानंतर मी आता कढीपत्ता टाकते. नंतर लगेचच कांदा टाकून देते. कांदा मस्त हलवून देते. कांदा चांगला फ्राय झाला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते. मिरची 5 मिनिटं ठेवते कारण तेलामध्ये मिरचीचा फ्लेवर गेला पाहिजे. आणि आता मी हळद टाकून घेते. थोडी टाकते कारण पहिले पण मी हळद टाकली आहे. गरम मसाला टाकते आणि मीठ टाकून देते मला हवं तसं. सर्व मसाले फ्राय झाले आहेत आणि आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो चांगला हलवून देते आणि आता मी त्याच्यामध्ये बॉईल केलेला फ्लावर टाकून देते.
हळद आणि मीठ टाकून फ्लावर बॉईल केला की छान टेस्ट येते. आणि जास्त शिजायलाही वेळ लागत नाही. चांगलं एकजीव करते फ्लावर. फ्लावर चांगला हलवून झाला की त्यात मी मस्त कोथिंबीर टाकते. फ्रेश कोथिंबीर आणलेली मी काल. आणि झाकून ठेवते. आणि आता मी चपाती करायला घेते. तवा गरम झालेला आहे. गॅस कमी करून ठेवणार. चपाती टाकून घेते. चपाती एक साईडने भाजलेली आहे. मी तिला पलटी करून घेते. तोपर्यंत दुसरी चपाती लाटून घेते. आपल्या चपात्या रेडी झाल्यात. आणि फ्रेंड्स, या माझ्यासोबत नाश्ता करायला.